नमस्कार, मी डॉक्टर अविनाश गुप्ते, स्पाइन सुपर स्पेशलिस्ट, विनायक हॉस्पिटल, पुणे, महाराष्ट्र. आज आपण चर्चा करणार आहोत स्पाइन ट्यूमर बाबतीत. स्पाइन ट्यूमरचे लक्षण काय काय, म्हणजे कोणाला स्पाइन ट्यूमर झाला, ट्यूमर तर कुठे बॉडीला कुठे पण होऊ शकतो, पण स्पाइनमध्ये ट्यूमर झाला तर लक्षण काय? सारखे लक्षण असतात. म्हणजे त्या जागेवर दुखतो, पाठीला जिथे तुम्हाला ट्यूमर असेल, मानला, पाठला, कमरला जिथे त्रास असेल तर जागेवर दुखतो आणि त्याच्यानंतर हातपायाला तक्रारी येऊ शकतो. म्हणजे हात मुंग्या येऊ शकतात, बदलपणा येऊ शकतो हातपायाला, चालताना बॅलन्स जाऊ शकतो. तर हे सर्व प्रॉब्लेम्स आपण डायग्नोज करण्यासाठी, निदान करण्यासाठी MRI करतो. आणि MRIवर दिसून येतं की आपल्याला ट्यूमर आहे. ट्यूमर पण 3 प्रकारचे असतात. एक मज्जारज्जूचे आतमध्ये ट्यूमर, हे सगळं अवघड असतो, शिराच्या आतमध्ये. एक आहे शिराच्या बाहेर, पण त्याचे भोवती जे आवरण आहे त्याच्या आत आहे. आणि एक आहे जे त्याच्या भोवती आवरण आहे, त्याला म्हणतो ड्युरामॅटर, त्याच्या बाहेर. 3 प्रकारचे आहे ट्यूमर. एक एक्स्ट्राड्युरल, एक आहे इंट्राड्युरल आणि एक आहे इंट्राड्युरल इंट्रामेड्युलरी, म्हणजे टोटल स्पाइनल कॉर्डच्या आत. तर हे 3 कॅटेगरीचे ट्यूमर स्पाइनला अफेक्ट करतात. आणि काही ट्यूमर असे असतात की जिथे डायरेक्ट मणकेला ट्यूमर आहे पण मज्जारज्जूवर दाब नाही आहे, कारण शिराची काही तक्रारी नाही आहे. तर हे MRIवर दिसून येतो की आपल्याला प्रॉब्लेम काय आहे. पेनिंग खूप जास्त असेल तर MRI करणं गरजेचं असतो, एक्सरे करणं गरजेचं असतो, प्रॉपर निदान करणं गरजेचं असतो आणि आपल्या डॉक्टरने चर्चा करून त्याच्यावर व्यवस्थित लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं फायदेशीर ठरतो.